शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट लीगमधील फुटबॉलपटूंची पर्यावरण जनजागृती रॅली, झाडे लावा उष्णता घालवाच्या घोषणांनी शहर दणाणले. 100 खेळाडूंनी रोपे हातात घेऊन दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश. गडिंग्लज येथे शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट फुटबॉल लीगमधील नवोदित फुटबॉलपटूंनी वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी शहरातून जनजागृती रॅली काढली. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या रॅलीत 100हून अधिक फुटबॉलपटूंनी रोपे हातात घेऊन सहभाग नोंदवला. सायंकाळी MR हायस्कूल मैदानातून रॅलीला सुरुवात झाली. पालक शरद आगसगी यांच्या हस्ते फुटबॉलला किक मारून रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. 5ही संघांचे किट परिधान केलेले खेळाडू रोपे घेऊन रॅलीत सहभागी झाले होते. मुसळे टिकटी, बसवेश्वर महाराज पुतळा चौक, बाजारपेठ, लक्ष्मी रोड, दसरा चौक, शिवाजी बँक, आझाद रोड आणि चर्च रोड मार्गे रॅली काढण्यात आली. झाडे लावा उष्णता घालवा, वाढते तापमान थांबवायचे तर एकच उत्तर झाडे लावायचे. सूर्य देतोय उन्हाचे चटके, झाडे लावणे हीच सुटका. एसीची हवा काही तासांची, झाडाची सावली आयुष्यभराची, अशा घोषणांनी खेळाडूंनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. रॅली दरम्यान सूरज पवार, अभिषेक सासने आणि वेदांत कडूकर यांनी फुटबॉल नियंत्रणाची कौशल्ये सादर केली. ललित शिंदे यांनी ध्वनिक्षेपकावरून वृक्ष संवर्धनाचे महत्त्व सांगत नागरिकांना पर्यावरण संरक्षणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. खेळाडूंनी विविध संदेश फलक हातात धरून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला. स्पर्धा समन्वयक दत्ता चव्हाण, पार्थ म्हेत्री, ओमकार जाधव, यासीन नदाफ, तानाजी देवेकर, सागर पवार, ओमकार सुतार, सूरज हनिमनाळे आणि सहकाऱ्यांनी रॅलीचे नियोजन केले. दरम्यान गडिंग्लज येथील जंगल ग्रुपने वडरगे घाटात 400हून अधिक रोपे लावून त्यांचे संवर्धन सुरू ठेवले आहे. तर स्वप्नवेल फाउंडेशनने गुड्डाई आणि भैरी डोंगर परिसरात 600हून अधिक झाडे लावून त्यांची जोपासना केली आहे. या दोन्ही संस्थांना युनायटेड फुटबॉल स्कूलचे खेळाडू दरवर्षी श्रमदानातून मदत करतात. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर वृक्ष संवर्धनासाठी सर्वांनी पुढे यावे, असा संदेश या रॅलीतून देण्यात आला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.